कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार कोणी रोखू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये कुठेही पक्षाचा प्रचार केला तर वावग नाही. 11 एप्रिलच्या ठाण्यातील जनता दरबारावरून गणेश नाईकांचं वक्तव्य. मनसे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ आणि धमकी. संदीप देशपांडे यांच्याकडूनही धमकी देणाऱ्याला शिवीगाळ. देशपांडेंकडून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार. ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका. अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार. चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय. अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका. कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार. कोळंबीसाठी अमेरिका सर्वात मोठी बाजारपेठ. दलित मुस्लिम ब्राह्मणांमध्ये अडकलो आणि ओबीसींनी आमची साथ सोडली. अहमदाबादमधील काँग्रेसच्या अधिवेशनात राहुल गांधी यांचं वक्तव्य. सूत्रांची माहिती. पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य नको. अजित पवारांचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना खडेबोल. तर कोकाटे बैठकीला अर्धा तास उशिरा आल्यानं बेशिस्त वागणुकीवरून अजित पवारांनी झापलं. सूत्रांची माहिती. कृष्णाची तुलना उद्धव ठाकरेंसोबत करणं वेडेपणा. बावनकुळेंचं वक्तव्य. तर नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हटलेलं चालतं का? संजय राऊतांचा बावनकुळेंवर पलटवार. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले याची मुख्यमंत्री कार्यालयानं माहिती मागवली. कमी अधिकारांमुळे राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. सूत्रांची माहिती. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी. राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका. सूत्रांची माहिती. कृषी मंत्र्यांनी आता तरी शहाणपणानं वागावं. अजित पवारांनी अशा माणसांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. राजू शेट्टींचा माणिकराव कोकाटेंवर निशाणा. अहमदाबादमधील काँग्रेसच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. काँग्रेसची मुख्य बैठक पार पडणार. संघटनात्मक बांधणी, पक्ष विस्ताराबाबत बैठकीमध्ये मार्गदर्शन होणार. 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड तहूर राणाला उद्या भारतात आणण्याची शक्यता. राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीत राहणार. अजित डोभाल आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी संपूर्ण कारवाईवर देखरेख ठेवणार. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण. दुपारी कोल्हापूर न्यायालय निकाल देणार. कोरटकरला जामीन मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे लक्ष. बेटी बचाव बेटी पढाव या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी फडणवीसांना INSCR 2025 पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार. मुंबईतील नवकिरण संस्था, बीड जिल्हा पोलीस फाउंडेशनची घोषणा. मुंबईत 10 वर्षाची मुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये नागरिकांचा मुंब्रा पोलीस ठाण्यावर मोर्चा. प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी द्या, नागरिकांची मागणी. देशभरात वक्फ सुधारणा कायदा लागू. केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी. वक्फ सुधारणा कायद्यासाठी गॅझेट प्रसिद्ध. आरबीआयकडून रेपो रेट 0.25% कमी. रेपो रेट 6.25%वरून 6%वर. घर आणि कारचा हप्ता कमी होणार. मुंबईसह परिसरामध्ये सीएनजीच्या किमतीत ₹1.5 वाढ. तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्येही आजपासून प्रति युनिट ₹1 वाढ. राज्यात पारा 40 पार. मुंबईमध्ये 34 तर नाशिकमध्ये 41° तापमानाची नोंद. नाशिकमधील 5 तालुक्यात 14 टँकरनं पाणीपुरवठा सुरू. सोलापुरात प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी लवकरच बंद होणार. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकाला जोडणारा प्रभादेवी पूल पाडला जाणार. पुण्याच्या शिरूरमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये वसतिगृहाचं छत कोसळलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. कणकवलीमध्ये स्थानिक आणि परप्रांतीयांमध्ये बाचाबाची. पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा परप्रांतीय महिलेचा आरोप. तर भाजीचं दुकान लावल्यानंतर महिलेकडून अरेरावीची भाषा. स्थानिकांचा आरोप. नांदेड, धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. आंबा, ज्वारी त्याचबरोबर फळबागा आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतेत. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.